15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाची संधी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। पालकमंत्री पदाचा मुद्दा अजूनही बाकी आहे, तो लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त करताना वरिष्ठांचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल अशी संयमी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि यावरनं आदित्य ठाकरेंनी गोगावलेंना डिवचलंय। आदित्य ठाकरे देखील काय म्हणतायत आपण ते देखील पाहूया। या व्यतिरिक्त इतरही प्रतिक्रिया या संदर्भात आलेल्या आहेत, त्याही प्रतिक्रियांचा आपण आढावा घेऊया। मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवलं का त्यांनी? ते दिल्लीत जात असताना सीआयएसएफ नुसतं खाकीत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पाहावं। मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवलं का त्यांनी? ते दिल्लीत जात 15 ऑगस्टच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे। हा पूर्ण राज्यासाठी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यामध्ये कुणी कुणी झेंडावंदन करावं ह्यासाठी काढलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री वादाचा आणि याचा काही विषय नाही। भरत गोगावलेंनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला का, आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास 7 जण कॅबिनेटला नव्हते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं, कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे। आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या 2 ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।